ठरलं तर मग या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. इकडे सुभेदारांकडे अर्जुन आणि सायली दोघेही बेडमध्ये एकमेकांशी बोलत असतात. सायली अर्जुनला म्हणते, काय करून बसलायत सर हे तुम्ही? प्रिया तन्वी नाहीये हे सिद्ध करायला गेलात आणि तिला संशय आला असता तर? तुम्ही प्रेमाचं नाटक करता हे कळलं असतं तर? अर्जुन म्हणतो, कसं कळेल तिला? आणि उलट मी तिच्या प्रेमात पडलोय समजून ती किती खुश आहे. सायली म्हणते, ती असं दाखवत असली ना तरी ती खूप हुशार मुलगी आहे. आधीच तुम्ही हा घोळ घालून ठेवलाय. मी सांगत होते ते ऐकलं असतं तर? अर्जुन म्हणतो, आता हे बोलून काहीही अर्थ आहे का? आणि हे प्रूव्ह झालंय की प्रियाच तन्वी आहे. हो, आणि तरी पण प्रियाकडून विलास मर्डर केस बद्दल इन्फॉर्मेशन काढता येईल आपल्याला. सो हे प्रेमाचं नाटक आपल्याला कंटिन्यू करावंच लागणार आहे. आता मात्र सायली बेडवरून उठून रागात म्हणते, हात जोडते मी तुमच्या पुढे, पण हे सगळं थांबवा आता. प्रिया खुनाबद्दल काहीही सांगणार नाहीये. आणि तुम्ही इतके दिवस प्रयत्न करताय ना, पण काय झालं? मधुभाऊ जेलमध्येच आहे ना. तुमच्या प्रेमाच्या नाटकाचा काय उपयोग झाला? तरीही अर्जुन म्हणतो, म्हणून आपण प्रयत्न करायचं थांबवायचं का? अर्जुन म्हणतो, येस आयडिया. मला असं वाटतंय मी प्रियाला बाहेर कुठेतरी घेऊन जायला हवं. तशी सायली हात जोडून म्हणते, बस करा आता हे सगळं थांबवा. प्रिया जाळ्यात अडकणार नाही आणि ह्या सगळ्यात फक्त वेळ वाया जातोय. मला असं वाटतंय तुम्ही मधुभाऊंना सोडवण्यासाठी दुसरा काहीतरी मार्ग शोधायला हवा आणि ह्यावेळी तरी तो यशस्वी होऊ द्या. हे बघा, असं म्हणून सायली तिथून रागात निघून जाते. आता मात्र अर्जुन खूप गोंधळलेला असतो. काय करू याचाच विचार करत असतो. आता पुढच्या भागात पाहूया, मधुभाऊंना सोडवण्यासाठी सायली म्हणल्याप्रमाणे अर्जुन प्रियाचा नाद सोडेल की पुन्हा विलास मर्डर केस बद्दलचा खुलासा प्रियाच्याच तोंडून वधवून घेईल. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.